नमस्कार. विजडम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. इथे आपण फक्त माहिती घेत नाही, तर जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे विचार समजून घेतो. चला तर मग आजच्या या ज्ञानधारेत सहभागी होऊया. नमस्कार. आज ना आपण एका खूप सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या कथेबद्दल, एका संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे रिकाम्या नौकेचं शहाणपण. ऐकायलाच किती वेगळे वाटतंय नाही का? अच्छा, सुरुवातच करूया एका अगदी साध्या प्रश्नानं. आपल्याला राग का येतो? म्हणजे या रागाचं खरं कारण काय असतं? एखादी घटना, एखादी व्यक्ती की आणखी काहीतरी? याच प्रश्नाचं उत्तर ना आपल्याला एका छोट्याशा बोधकथेत सापडणार आहे. तर मग ऐकूया ही गोष्ट. गोष्ट आहे एका अनपेक्षित धक्क्याची. गोष्ट आहे एका भिक्खूची, ज्यांच्या शांत ध्यानामध्ये एक छोटासा अडथळा येतो. जरा डोळ्यासमोर चित्रे उभं करा. एक शांत, निवांत सरोवर आहे. सकाळची वेळ आहे आणि एक भिक्खू आपल्या छोट्याशा नौकेत बसून अगदी खोल ध्यानात गेले आहेत. सगळीकडे एकदम शांतता पसरलेली आहे. आणि त्याच शांततेत धडाकन एक मोठा आवाज होतो. दुसरी एक होडी किंवा नौका त्यांच्या नौकेला जोरात येऊन धडकते आणि ती सगळी शांतता एका क्षणात भंग पावते. आता डोळे तर मिटलेले आहेत, पण त्या भिक्खूच्या मनात एकदम रागाचा कल्लोळ उठतो. मनातल्या मनात विचार सुरू होतात. अरे, कोण आहे हा निष्काळजी? माझ्या ध्यानात व्यत्यय आणण्याची हिंमतच कशी झाली? दिसत नाही का मी इथे शांत बसलोय ते? राग इतका वाढतो की त्या नौकेतल्या माणसाला 4 गोष्टी ऐकवण्यासाठी ते रागाने आपले डोळे उघडतात. पण समोर बघतात तर काय, ती नौका पूर्णपणे रिकामी असते. हो, किनाऱ्यावरून सुटून फक्त वाऱ्याच्या प्रवाहाने ती वाहत आलेली असते. आणि तोच तो क्षण असतो जिथे सगळं बदलतं. एका रिकाम्या नौकेवर राग कसा काढणार, कुणावर चिडणार, या एका साध्या विचारानं त्या भिक्खूचा सगळा राग क्षणात नाहीसा होतो. कारण समोर कोणी होतच नाही ज्याच्यावर राग काढता येईल. याच छोट्याशा गोष्टीत दडलेलं आहे रिकाम्या नौकेचं सत्य. चला, आता या मागचा खरा अर्थ काय आहे तो जरा नीट समजून घेऊया. याच संकल्पनेला म्हणतात रिकाम्या नौकेची विचारसरणी. म्हणजे काय तर बघा, आपल्याला त्रास हा घटनेचा होत नाही, तर त्या घटनेमागे कोणाचा तरी वाईट हेतू आहे ह्या आपल्या समजुतीचा, आपल्या गृहीतकाचा होतो. त्या भिक्खूला राग का आला होता? कारण त्यांना वाटलं की कोणीतरी मुद्दाम येऊन धक्का दिला. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, एक विचार असा आहे की या धक्क्यामागे नक्कीच काहीतरी वाईट हेतू आहे, आणि दुसरं वास्तव काय आहे तर हा धक्का ही फक्त एक घटना आहे. आपला राग पहिल्या विचारातून जन्माला येतो आणि शांती ती दुसऱ्या विचारात सापडते. आणि ह्या सगळ्याचा सार खरं तर हाच आहे. घटना स्वतः कधीच चांगली किंवा वाईट नसते, पण त्या घटनेकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन असतो ना, तोच आपल्या मनासाठी विषासारखं काम करू शकतो. चला, आता ही जी गोष्ट आपण ऐकली ती आपल्या रोजच्या आयुष्यात कशी लागू पडते ते बघूया. कारण खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशा अनेक रिकाम्या नौका रोज येत असतात. जरा विचार करून बघा. रस्त्यावर कोणीतरी अचानक कट मारून पुढे जातं, किंवा ऑफिसमधल्या सहकार्याकडून कामाच्या गडबडीत एखादा त्रटक मेसेज येतो, किंवा एखादा मित्र आपल्याला परत फोन करायचं विसरून जातो. होतं ना असं? ह्या सगळ्या खरं तर आपल्या आयुष्यातल्या रिकाम्या नौका असू शकतात. खूप शक्यता आहे की यामागे आपल्याला त्रास द्यायचा, चिडवायचा असा कोणताही हेतू नसेल. आणि ज्या क्षणी आपण हे स्वीकारतो ना की प्रत्येक गोष्ट काही आपल्या विरोधातच घडत नसते, त्याच क्षणी आपल्या भावनांचं, आपल्या आयुष्याच्या प्रवासाचं नियंत्रण पुन्हा आपल्या हातात येतं. आपण एका अनुभवी प्रवासासारखे शांतपणे पुढे जायला शिकतो. तर मग या सगळ्या चर्चेतून, या गोष्टीतून आपण स्वतःसाठी काय घेऊन जायचं? फक्त एक साधा पण खूप खूप प्रभावी प्रश्न. पुढच्या वेळेस जेव्हा कधी राग येईल किंवा मन अस्वस्थ होईल, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, अरे, मी कुठल्या रिकाम्या नौकेवर तर रागवत नाहीये ना? खरंच, कदाचित या एका प्रश्नामुळे आपला सगळा दृष्टिकोनच बदलेल आणि मन एकदम शांत होईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, ज्ञानाचा हा प्रवाह तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो कृतीत उतरतो. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.